पंजाब आज आहे 8 ऑक्टोबर 2024. माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की आता जे शेतकरी सोयाबीन काढत आहेत त्यांना तुम्ही काय करा, आजचा दिवस आणि उद्याच्या दुपारी 4 वाजेपर्यंत, म्हणजे उद्या दुपारी 9 तारखेपर्यंत 4 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या वळ्या झाकून ठेवा. कारण की तसं तर पाऊस आजच सुरुवात होणार आहे, पण उद्याच्याला 4च्या नंतर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी तुम्हाला पाऊस पडायला दिसेल. म्हणून अंदाज लक्षात द्यायचा. खूप दिवसापासून सांगत आहे की 9 ऑक्टोबरपासून राज्यात पाऊस सुरू होणार आहे. 9 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस दररोज वेगवेगळा भाग बदलत बदलत पडणार आहे. शेवटचा पाऊस आहे, परतीचा पाऊस आहे, जोराचा पाऊस पडून जाणार आहे आणि शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे. काही म्हणजे कारण की चना पीक आपलं सोयाबीन काढलेलं आणि त्याच्यावर हरभरा करण्यासाठी पाऊस हा वरदान ठरणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येता. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, सर्वप्रथम आपण काय करू, आज आहे 8 ऑक्टोबर 2024. तर 2024 आजपासून सर्व शेतकऱ्याला सांगू. सुरुवातीला आज पाऊस सांगू इच्छितो की आज पाऊस तो सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्हा, तसेच बीड जिल्ह्याचा पाटोदा भाग, त्याच्यानंतर परभणीच्या इकडं पूर्णाकर, इकडं नांदेड आणि इकडं यवतमाळ, इकडे हिंगोलीपर्यंत आजच रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी पावसाचं म्हणजे रात्रीच्याला पाऊस पडायला दिसेल. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. पण हा पाऊस उद्याच्याला मात्र 9 ऑक्टोबरला तो पाऊस मात्र राज्यातला म्हणजे उद्या 4 वाजेपर्यंत, 9 ऑक्टोबरला 4 वाजेपर्यंत, म्हणजे दुपारी 4च्या नंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू व्हायल्यानंतर रात्रीच्याला सगळीकडे अशा विजेच्या कडकड चालू झालेलं दिसत. म्हणून सर्व शेतकऱ्याला विनंती, तुम्ही काय करा, तुमचं सोयाबीन आज वाटल्यास काढा, झाकून ठेवा. उद्या दुपारपर्यंत देखील जमते. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. आणि तुम्हाला एक सांगतो की हा पाऊस समजा ते पूर्व विदर्भात कमी राहणार आहे. पूर्व विदर्भात 11-12 तारखेच्या नंतर तिकडे पाऊस येणार आहे. म्हणजे पूर्व विदर्भातल्या 6 जिल्ह्यातल्या लोकांनी हे लक्षात घ्यायचं की 12, 13, 14, 15, 16पर्यंत तुमच्याकडे पाऊस असणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. पण पश्चिम विदर्भामध्ये 5 जिल्हे आहेत: बुलढाणा, अमरावती, अकोला, त्याच्यानंतर वर्धा, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली. या भागातल्या लोकांना सांगू की तुम्ही काय करा, 10 तारखेपासून तुमच्याकडे पाऊस येणार. म्हणून तुम्ही काय करा, तुमचं सोयाबीन असेल तर काढा, झाकून ठेवा. कारण की पाऊस जवळपास 17 तारखेपर्यंत चालणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. आणि मराठवाड्यात मात्र मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी या भागामध्ये आता उद्या 9 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत जोरात पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी म्हणजे समजा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र जे भाग आहेत, प्रत्येक गावाला दोनदा म्हणजे 1 ते 2 दिवस पाऊस येऊन जाणार आहे. म्हणून या अंदाज लक्षात घ्यायचा, म्हणजे या 17 ऑक्टोबरपर्यंत. म्हणून सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात द्या. आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आता जिल्ह्यावेळी सांगतो, म्हणजे जास्त पाऊस कसा कुठं कुठं पडणार आहे तर सुरुवातीला सांगतो. नांदेड जिल्हा एक जास्त राहणार आहे, हिंगोली एक राहणार आहे, त्याच्यानंतर परभणी एक राहणार आहे, लातूर एक राहणार आहे, बीड जिल्हा एक राहणार आहे, जालना जिल्हा एक राहणार आहे, त्याच्यानंतर नगर जिल्हा एक खूप पडणार आहे, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे जिल्हा जोरात पडणार आहे, नगर, संगमनेर, शिर्डी, राहाता, कोपरगाव, त्याच्यानंतर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, म्हणजे ह्या पुन्हा सिल्लोड, कन्नड या भागामध्ये या जरा जास्त पाऊस पडणार आहे.